मी धम्मा कांबळे यवतमाळवरून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 धार्मिकीकरण आणि व्यापारीकरणाची नीती होय या विषयावर आपलं भाष्य करणार आहे। हे भाष्य करण्यापूर्वी बहुजन संघटक फेसबुक पेजचे सर्वेसर्वा मान्य सर्वजित बनसोडे सर, राहुल खांडेकर सर, हर्ष स्थूल सर, सौरभ गानार सर यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। सोबतच या विषयाला श्रोते म्हणून प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींचं मी प्रथमतः स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की आपण हा विषय काही वेळात समजून घेऊया। मित्रहो, पहिल्यांदा आपण दोन लक्षवेधी घेऊया। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने राज्यात 2 खाजगी विद्यापीठांना मंजुरात दिली। ते विद्यापीठ म्हणजे स्वयं अर्थप्रबंधित विद्यापीठ जे आहे, एक रामदेव बाबा विद्यापीठ नागपूर येथे दिलं आणि दुसरं विद्यापीठ बालाजी विद्यापीठ पुण्यात स्थापन होणार आहे। 2019ला त्याला मंजुरात दिली आणि 2019ला मंजुरात दिल्यापासून या सरकारचा आणि एकंदरीत शिक्षा नीतीचा उद्दिष्ट जे आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येतं। केवळ आपण या दोनही विद्यापीठाची नावं जरी बघितली तरी एक रामदेव बाबा विद्यापीठ आहे आणि दुसरं बालाजी विद्यापीठ आहे। एक नागपूरमध्ये होत आहे देशाच्या सेंटरमध्ये आणि एक शिक्षणाची ज्ञानगंगा म्हटलं जातं त्या पुण्यामध्ये बालाजी विद्यापीठ हो घातलेलं आहे। आणि यावरून आपल्याला असं लक्षात येईल की आपण कोणत्या दिशेनं प्रवास करतो आहे। या दिशेनं आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि म्हणून शिक्षणाच्या संबंधानं आपल्याकडे जी उदासीनता आहे ती उदासीनता किमान थोडी कमी करता येईल या अनुषंगाने या विषयाचं दुसऱ्यांदा प्रयोजन आहे। आणि म्हणून मी फेसबुक संघटक बहुजन संघटक फेसबुकच्या सर्व सन्मित्रांना आणि आपण सर्वांना धन्यवाद देऊन मी या विषयाची सुरुवात करतो। सुरुवात करण्याच्या पूर्वीला शिक्षणाचं महत्त्व आमच्या अनुषंगानं कसं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। शिक्षण जे अंग आहे समाजाचं ते प्रमुख असं अंग आहे। शिक्षण सामाजिक अंगावर प्रभाव टाकतं, धार्मिक अंगावर प्रभाव टाकतं, राजनैतिक अंगावर प्रभाव टाकतं, आर्थिक अंगावर प्रभाव टाकतं आणि म्हणून शिक्षण जे आहे ते शिक्षण समाजाच्या अनुषंगानं एक प्रमुख अंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। दुसरं असं की एखाद्या पिढीनं जर शिक्षण घेतलं असेल तर त्याच्यानंतरच्या तमाम पिढ्या ज्या आहे त्या शिक्षित होतात आणि त्यामुळं पिढ्यानुपिढ्या अधिक विकसित झालेलं आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे आणि म्हणून शिक्षणाला अधिक महत्त्व आहे असं आपण अधोरेखित करतो। मित्र, थोडंसं इतिहासामध्ये जर गेलो तर जगामध्ये तथागत बुद्ध जे आहे त्यांनी जगात दुःख आहे आणि माणूस दुःखी आहे असं विश्लेषण केलं होतं आणि ते विश्लेषण करत असताना त्याची 2 कारणं तथागत बुद्ध सांगतात। ते असं म्हणतात की तृष्णा हे दुःखाचं कारण आहे आणि दुसरं जे आहे अविद्या हे दुःखाचे कारण आहे। इथे अविद्या याचा अर्थ शिक्षणाचा अभाव असा होतो। इथे अविद्या याचा अर्थ शिक्षण वंचितता अशी होते आणि म्हणून त्या काळामध्ये शिक्षणाच्या संदर्भानं इतकी महत्त्वाची गोष्ट जी आहे ते तथागत बुद्ध देखील बोलून गेलेले आहेत। आपण पुढे आलो तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भानं हंटर कमिशन समोर आपलं मंडल लेखी स्वरूपामध्ये सादर केलं होतं। राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणावर काम केलेलं आपल्याला दिसते आणि असा प्रवास करत करत आपण पुढे चाललेलो दिसते आहे। मित्रहो, हे सर्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपला प्रवास ज्यावेळेस येतो तर त्यावेळेला 1924ला शिका संघटित आणि संघर्षरत राहा अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासंदर्भातली घेत आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण एक वाक्य एक कोटेशन आठवणीत ठेवलं पाहिजे नेहमी। ते असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल। गुलामाला जर जाणीव व्हायची असेल तर त्याला शिक्षण महत्त्वाचं आहे आणि गुलामाला जाणीव झाल्याच्या नंतर त्याला बंड देखील करायचं असेल तर शिक्षणाशिवाय तो बंड करू शकणार नाही अशी ती भूमिका आहे आणि म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तरच तो बंड करून उठेल। हे बंड करण्यासाठी म्हणून शिक्षणाची अतिशय महत्त्वाची अशी गरज आहे। त्यासोबतच आपण असा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 ऑक्टोबर 1927ला शिक्षणाच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। ते आपण अधोरेखित केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही। ते असं म्हणतात 5 ऑक्टोबर 1927ला त्यावेळेला विद्यापीठ विधेयक 4 वर बोलत असताना KM मुन्शी जे आहे त्यांच्या संदर्भानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भौतिक लाभ आहे। याची मागासवर्गीयांना जाणीव झाली आहे, त्याकरता आम्ही तीव्र संघर्षाची तयारी करत आहोत।
त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या भौतिक लाभाचा त्याग करू शकतो. या संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक लाभाचा त्याग करायची आमची तयारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षणाचा हक्क आणि संधी याच्या महत्तम उपयोगाच्या हक्काचा त्याग कराव्यास आम्ही तयार नाही. आता मागासवर्गीयांना जाणवले आहे की, कळून चुकले आहे की शिक्षणाशिवाय त्यांचे अस्तित्व सुरक्षित नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या संदर्भानं अतिशय महत्त्वाचं अधोरेखित करत आहे. आणि यावरून आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते शिक्षणाच्या बाबतीत काय विचार करत होते. आणि म्हणून ते शिक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना आमच्यासाठी शिक्षणाचं महत्त्व कसं, तर आमच्यासाठी शिक्षण हे मानवमुक्तीचं माध्यम आहे. आमच्यासाठी शिक्षण हे कसं आहे, तर समाज परिवर्तनाचं साधन आहे. आमच्यासाठी शिक्षण जे आहे ते समता, समानता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय जे आहे या मूल्याच्या आधारावर नवसमाज निर्मितीचं ते माध्यम आहे. त्याचवेळी व्यक्तीला सुखी, संपन्न, सुदृढ आणि प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी सक्षम बनवण्याचं ते साधन आहे. आणि म्हणून आम्ही शिक्षणाकडे अशा दृष्टीनं बघतो आहे. शिक्षकांकडे अशा दृष्टीनं बघत असताना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 5 ऑक्टोबर 1927च्या भाषणाकडे, त्या वक्तव्याकडे जर पाहिलं तर मागासवर्गीयांचं अस्तित्व सुरक्षित नाही. अखिल मानवजातीच्या मुक्तीचं ते साधन आहे. समाज परिवर्तनाचं साधन आहे. वर्णव्यवस्था आधारित समाज व्यवस्था जी आहे ते उद्ध्वस्त करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण हे साधन आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्र निर्मितीचं ते देखील साधन आहे, असं भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेत आहेत. या भूमिकेतून विचार करत असताना आता मलाला जी आहे, नोबेल प्राइज विनर मलाला जी आहे, ती मलाला काय म्हणतं, तर एक पुस्तक, एक पेन, एक बालक, एक शिक्षक जग बदलवू शकते, असं तिचं म्हणणं आहे. नेल्सन मंडेला जे आहे ते देखील असं म्हणतात की जग बदलवण्याचे प्रभावी हत्यार जर काही असेल तर ते शिक्षण आहे. अशा पद्धतीनं शिक्षणाच्या संदर्भानं अनेक मान्यवरांनी, मोठ्या मोठ्या थोर पुरुषांनी वक्तव्य केलेलं आपल्याला दिसते. शिक्षणाच्या संदर्भानं असं वक्तव्य केलं असतानाच आपण जी भूमिका घेत आहोत ती भूमिका वर्तमानामध्ये शिक्षणाच्या संदर्भानं जी भूमिका आली आहे ती राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भानं आली. या राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसेल की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2019चं त्याचं प्रारूप होतं. जून महिन्यामध्ये ते सार्वजनिक करण्यात आलं. मानव संसाधन विकास मंत्री जे आहेत त्यावेळेसचे त्यांनी 484 पेजेस हे इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये 640 पेजेस जे आहे त्याचा प्रारूप असलेला मसुदा जो आहे तो जनतेसमोर धोरणावर चर्चा करण्यासाठी, जनतेच्या प्रतिक्रिया मागवण्यासाठी खुला केला होता. आणि पूर्ण देशभरामधनं 2 लाखाच्या वर त्यावर प्रतिक्रिया आलेल्या आपल्याला दिसते. मात्र या प्रतिक्रियांची कुठलीही दखल न घेता आणि संसदेमध्ये चर्चा न करताच केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केलं. आणि त्याला आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं म्हणतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आता मंजूर झालेलं आहे. आणि हे मंजूर झाल्यानंतर आता त्याला लागू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मागील अर्थमंत्र्यांनी मागच्या अर्थसंकल्पामध्ये ते लवकरच लागू करेल अशी घोषणा केली होती. आणि या अर्थसंकल्पामध्ये जर आपण विचार केला, आता जो अर्थसंकल्प झालेला आहे, सादर केलेला आहे, त्या अर्थसंकल्पामध्ये देखील याचा उहापोह करण्यात आलेला आहे. आणि हा जो अर्थसंकल्प 2022-23 आहे या अर्थसंकल्पामध्ये जी भूमिका घेतली गेली आहे या परिप्रेक्ष्यामध्ये 32 पेजेसचा जो अर्थसंकल्प आहे, 157 परिच्छेद आणि 2 परिशिष्ट असलेला 10,560 शब्दाचा निर्मला सीतारामन यांच्या द्वारे सादर केलेला 1 तास 31 मिनिटाच्या भाषणामध्ये सादर झालेला हा अर्थसंकल्प काय म्हणतो, तर हा अर्थसंकल्प डिजिटल, इन्फ्रास्ट्रक्चर आणि टॅक्स या शब्दावर अधिक भर देतो. या अर्थसंकल्पामध्ये महिला, स्टुडंट, बिजली, गरीब आणि रोजगार हे शब्द फारच कमी वेळा वापरण्यात आलेले आहे. आणि त्यातही अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती याचा उल्लेख तर केवळ एकदाच झालेला आहे. आणि तो उल्लेख देखील भाषणाच्या परिच्छेद 14 मध्ये आला असून तो उल्लेख म्हणजे जेणेकरून आपलं अस्तित्वच इथे नाही अशा पद्धतीने ते करण्यात आलेलं आहे. आणि आमचा उल्लेख जो आहे तो अनुसूचित जाती जमाती अर्थसंकल्पात वर्तमान राज्यकर्त्याच्या दृष्टीने आमचे अस्तित्व कवडीमोल आहे, नगण्य आहे अशा पद्धतीनं त्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. ह्या विषय
जर आपण भूमिकेशी धरतो, शिक्षण धोरणाशी जुळवतो म्हटलं तर आपल्या असं लक्षात येईल की 1919 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाची जी स्ट्रॅटेजी बनवली होती आणि त्यामध्ये राजकीय अल्पसंख्याक म्हणून आपण जे आहोत ते आमचं अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व मान्य करून आणि आम्हाला विशेषाधिकार प्रदान केले असून, प्रस्थापित केले असून देखील, संविधानाने ते मान्य केले असून देखील आता मात्र या 2014 पासून असलेला अर्थसंकल्प यामध्ये मात्र आमचं अस्तित्व कुठेही दिसून येत नाही. ते आमचं अस्तित्व पुसून टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं अर्थसंकल्पाची भूमिका जी आहे ती आपल्याला दिसते आहे. अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाचा जर चर्चा केली तर या संकल्पामध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ क्वालिटी एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकरण या शीर्षकाखाली आपल्याला परिच्छेद 46 ते 50 याच्यामध्ये काही घोषणा दिसतात. ह्या घोषणाकडे जर बारकाईने आपण लक्ष दिलं तर वर्ग 1 ते 12 स्तरावर 1 क्लास 1 TV चॅनल कार्यक्रमांतर्गत 200 TV चॅनलची सुरुवात केली जाणार आहे, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प सांगतो. आणि त्याच्यासोबतच आपण जर विचार केला तर व्यवसाय प्रशिक्षणासाठी 750 व्हर्च्युअल लॅब आणि 75 स्किलिंग लॅब स्थापन करण्यात येतील, अशा प्रकारची या अर्थसंकल्पामध्ये पुष्टी करण्यात आलेली आहे. हे सर्व शिक्षण नीती 2020च्या सोबत जर वाचले तर आपल्या असं लक्षात येईल की कोरोना काळामध्ये ई लर्निंग नावाची जी गोष्ट आहे किंवा डिजिटल ई लर्निंग नावाचा जो परिणाम आहे तो आपल्यावर झालेला परिणाम ह्या जनजातीतील म्हणजे अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर आणि गरीब यांच्यासाठी जर विचार केला तर यांच्यासाठी शिक्षणापासून वंचित जी भूमिका आलेली आहे तसाच या संदर्भानं हा अर्थसंकल्प सांगतो. यामधून आपल्याला असं दिसेल उपरोक्त ज्या घोषणा आहेत त्या एज्युकेशन ऑफ द क्लासेस अभिजानाचं शिक्षण यासाठी असून एज्युकेशन ऑफ द मासेससाठी नाही आहे असं आपल्याला दिसते. म्हणजे सामान्य जनासाठी नाही तर ते अभिजन वर्गासाठी आहे असं आपल्याला या घोषणेमधून स्पष्ट दिसते. आणि म्हणून हे स्पष्ट दिसत असल्यामुळं शिक्षण नावाची जी गोष्ट आहे ती आता आपल्यापासून दुरापास्त होत आहे. अशा अनुषंगानं आपण तरीही नवीन शिक्षण धोरणाच्या संदर्भानं अजून फारसे जागे झालेलो नाही. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत हे शिक्षण धोरणावर, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणावर फारसे लोक बोललेले दिसत नाही. त्याच्यावर खूप लिखाण केलं गेलं आहे असं दिसत नाही. आणि म्हणून या अनुषंगानं या बहुजन संघटक फेसबुक पेजनी जे आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे ते धार्मिकीकरणाच्या दिशेनं कसं चाललं आणि खाजगीकरणाच्या दिशेनं कसं चाललेलं आहे या अनुषंगानं भाष्य करण्यासाठी आज पाचारण केलं आहे. आणि म्हणून आपण या अनुषंगानं विचार करूया की वर्तमान शिक्षण धोरण जे होतं या वर्तमान शिक्षण धोरणानं काही समस्या निर्माण केल्या होत्या. या समस्या कशा निर्माण झाल्या होत्या तर वर्तमान शिक्षण धोरणानं ज्या समस्या निर्माण केल्या त्या समस्या आता गंभीर झालेल्या होत्या. काय समस्या होत्या तर आपण हे समजून घेतल्याशिवाय पुढचं शिक्षण धोरण त्याचं विश्लेषण आपण पूर्णतः समजून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून काय समस्या निर्माण झाल्या होत्या तर नंबर 1 शिक्षणाचं खाजगीकरण, व्यापारीकरण आणि बाजारीकरण यामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. ही पहिली समस्या. दुसरी समस्या काय आहे तर शिक्षण क्षेत्रातून शासन जे आहे ते हळूहळू दूर होत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वांना शिक्षण देण्याच्या घटनात्मक जबाबदारीतून सरकार मुक्त होऊ इच्छिते. तिसरा विषय आहे, तिसरी समस्या, गंभीर समस्या आहे बहुसंख्याकांचा जो धर्म आहे आणि संस्कृती जी आहे त्याद्वारे शिक्षणाद्वारे चालना देऊन धर्मनिरपेक्षता नावाचं जे संवैधानिक मूल्य आहे त्याला मुठमाती दिलं जात आहे. ही तिसरी समस्या आहे. चौथी समस्या काय, गंभीर समस्या तर राज्यघटनेच्या प्रस्तावनेत असलेले स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे जे मानवी मूल्य आहेत या मानवी मूल्यावर ही शिक्षण नीती जी आहे ती खरी उतरलेली नाही आहे. 5व्या नंबरची गंभीर समस्या काय निर्माण झाली तर वर्तमान शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना कॉस्ट मोजावी लागत असल्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर यांना शिक्षणाच्या संधी नाकारल्या जात आहेत. आणि म्हणून ही 5वी समस्या जी आहे संधी नाकारल्याची 5वी समस्या गंभीर समस्या आहे. 6वी समस्या काय उभी झाली आहे तर शिक्षण व्यवस्थेमध्ये अंगणवाडीपासून तर IIT पर्यंत सारख्या उच्च शिक्षण संस्थापर्यंत जातीय भेदभाव जो आहे तो अन्याय आणि अत्याचार जो आहे तो होतो आहे आणि तो अजूनही इतक्या 70 वर्षानंतर कायम आहे. उदाहरण सांगायचं झालं तर डॉक्टर रोहित वेमुला आणि पायल तडवी जे आहे डॉक्टर पायल तडवी यांची उदाहरणं जिवंत उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर 8वी समस्या जी आहे ती 8वी समस्या काय निर्माण झाली तर शिक्षणाकरिता अपर्याप्त बजेट. शिक्षणाचा बजेट तर सांगितला जातो मात्र खर्च जो आहे तो तेवढा केला जात नाही. आणि म्हणून शिक्षणासाठी
बजेटची पर्याप्त व्यवस्था केली जात नाही. त्याच्यानंतर 9वी समस्या जी गंभीर समस्या आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहे प्रवेश परीक्षांमुळे कोचिंग कल्चर जन्माला आलेलं आहे आणि शाळांमध्ये मुलं कमी आणि कोचिंगमध्ये जास्त झालेले आहे. अशी व्यवस्था निर्माण झाल्यामुळं गरीब शेतकरी वंचित मुलं जी आहे ते कोचिंगकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून पर्यायानं विषम शिक्षण व्यवस्था जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांमुळे कोचिंग कल्चर जन्माला आलं आणि त्याची स्पर्धा ही हिमालयाला भिडत आहे अशी झालेली आहे. 10वी जी गंभीर समस्या आहे ती समस्या म्हणजे शिष्यवृत्ती वितरणासाठी विलंब केला जातो आणि शिष्यवृत्ती वितरणासाठी विलंब केल्यामुळं त्यांच्या शिक्षणाचा हक्क जो आहे तो नाकारल्यासारखा होतो आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या संबंधानं स्कॉलरशिप जी आहे ती देखील तेवढीच महत्त्वाचा विषय आहे. 11वी गंभीर समस्या जी झाली आहे ती म्हणजे शिक्षणासाठी ज्या भौतिक सुविधा आहे आणि शिक्षकांची जी कमी आहे त्या कधीही भरून काढल्या जात नाही आहे. आणि म्हणून या समस्या गंभीर समस्या असून ह्या समजून घेणे, त्या सोडवणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या 11 ज्या समस्या आहे का या 11 समस्येचं निराकरण वर्तमान शिक्षण व्यवस्था, वर्तमान ज्याला आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो त्या या 11 समस्येचं निवारण करू इच्छिते का, त्या समस्येकडे खरंच या शिक्षा नीतीनं बघितलं आहे का, तर हे आपल्याला पाहावं लागेल. आणि हे जर शिक्षा नीती या दृष्टीनं विचार करत नसेल तर निश्चितच ही शिक्षा नीती ही आपल्यासाठी नाही असा त्याचा अर्थ होईल. शिक्षा नीती जी आहे ती 2020 जी आहे ती आता मंजूर झालेली आहे, केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली आहे. आणि म्हणून पहिला प्रश्न त्या शिक्षा नीतीवर हा उभा होतो की खरंच ती राष्ट्रीय शिक्षा नीती आहे का. ती जर राष्ट्रीय शिक्षा नीती असती तर ती संसदेमध्ये सादर केली गेली असती, त्यावर चर्चा घडून आली असती आणि ती शिक्षा नीती मंजूर केल्या गेली असती. मात्र असं झालेलं नाही. केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाने बसून ही शिक्षा नीती जी आहे ती शिक्षा नीती मंजूर केली आहे आणि म्हणून ती राष्ट्रीय शिक्षा नीती होऊ शकत नाही. कारण जनतेचे प्रतिनिधी संसदेमध्ये बसतात, संसदेमध्ये त्या विषयाची चर्चा होणं गरजेची होती, ती चर्चा झाली नसल्यामुळे ही राष्ट्रीय शिक्षा नीती, हिला राष्ट्रीय शिक्षा नीती म्हणावं की नाही म्हणावं हा महत्त्वाचा शिक्षण तज्ज्ञांपुढे, शिक्षण अभ्यासकांपुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या शिक्षा नीतीला आपण राष्ट्रीय शिक्षा नीती म्हणत असू तर ती खरंच राष्ट्रीय शिक्षा नीती आहे का हे देखील आपण तपासलं पाहिजे. आपण असा विचार करूया की राष्ट्रीय शिक्षा नीती जी आहे ती मंजूर झाली आणि मंजूर झाल्यानंतर ती आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ती 2021 पासनं 22 पासनं लागू होणार होती आणि त्याचे काही पडसाद, काही भूमिका, काही गोष्टी लागू झालेल्या देखील आहे. अशा करत असताना शिक्षा नीती जी आहे 2020 याचं मूल्यांकन करण्याचे काही निकष आपल्याकडे आहेत का. कारण कोणतीही गोष्ट जर तपासायची असेल तर त्याला युनिव्हर्सल मूल्यांकनाचे निकष असणं गरजेचे आहे. ते जर निकष आपल्याकडे नसतील तर आपण त्याला तपासू शकणार नाही. आणि म्हणून असे निकष कोणते तर त्या निकषाकडे एकदा आपण दृष्टी टाकली पाहिजे, त्या निकषाची देखील थोडीशी चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून आमच्या दृष्टिकोनातून आम्ही ज्यावेळी विचार केला राष्ट्रीय दृष्टिकोनातून आणि मानवीय प्रतिष्ठेच्या अनुषंगानं, या राष्ट्राच्या हिताच्या अनुषंगानं आम्ही त्याच्याकडे शिक्षा नीतीचं विश्लेषण करू इच्छितो. त्यावेळेला या शिक्षा नीतीला 2020 ला मूल्यांकन करण्याच्या अनुषंगानं काही निकष लावण्यात आले. आणि ते निकष जे आहे ते निकष म्हणजे त्यातला पहिला निकष जो होता तो निकष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकाराचा जो जाहीरनामा आहे, जो जाहीरनामा असं घोषित करतो की प्रत्येक माणूस जन्माने स्वतंत्र आहे आणि समान आहे, तो जाहीरनामा 1948चा जो जाहीरनामा आहे तो या शिक्षा नीतीच्या अनुषंगानं एक निकष म्हणून आम्ही पाहिला. त्याचं कारण असं की जगामध्ये जे काही शिक्षण नीती आहे, जगामध्ये जे काही शिक्षण धोरण आहे त्या धोरणाला या जाहीरनाम्याचा निकष लावला जातो. आणि म्हणून आम्ही देखील 1948चा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकाराचा जाहीरनामा जो आहे त्या जाहीरनाम्याचा निकष लावतो. दुसरी गोष्ट काय हे संविधान, काय या शिक्षा नीतीला दुसरा जो निकष आहे तो निकष म्हणजे भारताचे संविधान. भारतीय संविधान असं घोषित करते की आम्ही भारताचे लोक आणि भारताचे लोक हे सार्वभौम राष्ट्र घडवण्याकडे वाटचाल करत आहे. राष्ट्र जे आहे ते घोषित झालं पण ते घडणं आणि घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून राष्ट्र घडवण्यासाठी भारतीय संविधान जे आहे ते राष्ट्रीय शिक्षा नीतीचा निकष म्हणून भारतीय संविधानाकडे आम्ही पाहतो आहे. तिसरा निकष जो आहे तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निर्णय आहेत, न्यायालयीन निर्णय आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही पाहतो. आणि त्या न्यायालयीन निर्णयामध्ये बंधुआ मुक्ती मोर्चा विरुद्ध भारताचे संघराज्य 1948, उन्नी कृष्णनचा निकाल 1992चा, PM इनामदार
असे जे प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टाने दिलेले जे न्यायालयाने दिलेले निर्णय आहेत, हे निर्णय देखील आमच्या या शिक्षा नीतीचं निकष मूल्यांकन करण्याचे निकष आहेत. इत्यादी न्यायनिवाडे घोषित केल्याच्या नंतर आपल्याला हे न्यायनिवाडे काय म्हणतात तर शिक्षण उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासहित सर्व स्तरावरील शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे तो मूलभूत हक्क आहे आणि ते शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणे हे राज्याचे स्टेट म्हणजे कोण तर स्टेट म्हणजे जे आपल्यावर कर लागतात, मग ते ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, राज्य असो, केंद्र असो, जे कर घेतात ते म्हणजे स्टेट, अशी साधी आणि सोपी व्याख्या केली आहे. तर हे उपलब्ध करून देणे स्टेटचं दायित्व आहे आणि त्यामुळं या सर्व निकषावरती या शिक्षा नीतीचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे, विश्लेषण होणं गरजेचं आहे. या शिक्षा नीतीचं विश्लेषण करत असताना आपण शिक्षा नीतीच्या संदर्भानं आमचा राष्ट्रीय दृष्टिकोन कसा आहे, आम्ही कोण्या दृष्टिकोनातून त्याला पाहतो आहे, तो देखील या अनुषंगाने आपण अधोरेखित केला पाहिजे. आणि तो अधोरेखित करत असताना शिक्षणाबाबतचा मानवतावादी आणि लोकशाहीवादी जो आहे त्या अनुषंगानं, या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने या शिक्षा नीतीचं देखील विश्लेषण झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून त्या अनुषंगानं विश्लेषण होणं फार गरजेचं आहे. हे विश्लेषण करत असताना आपल्यासमोर नवीन शिक्षा नीती कशी आहे या संदर्भातले अनेक प्रश्न उपस्थित होतील आणि ही शिक्षा नीती जी आहे कशी असावी या संदर्भाने ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस शिक्षणाचा एक इतिहास धावता आढावा आपण घेतला पाहिजे. तो आढावा म्हणजे कसा तर वर्तमान शिक्षण नीतीचा प्रवास जो आहे तो प्रवास महात्मा ज्योतिबा फुले यांनी 12 ऑक्टोबर 1882 जे हंटर कमिशन समोर एक निवेदन सादर केलं तिथून सुरू झाला. राजर्षी शाहू महाराजांनी 30 सप्टेंबर 1919 शिक्षण अध्यादेश काढला. इंग्रजांनी भारतीयांसाठी इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट 1935 अंतर्गत सार्वजनिक शिक्षण सुरू केलं आणि 10 डिसेंबर 1948 जो संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनं मानवाधिकाराचा जाहीरनामा प्रकाशित केला, घोषित केला, त्या अनुषंगानं आपण शिक्षा नीतीच्या पुढे जात आहोत. सोबतच आपण त्याच्या पुढे गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये शिक्षण हक्काबाबतचे अनुच्छेद 15, अनुच्छेद 21, अनुच्छेद 29, अनुच्छेद 41, अनुच्छेद 45, अनुच्छेद 46 अंतर्भूत केलेले आहे. आणि असा आमचा शिक्षण प्रवास सुरू असताना आम्ही मुदलियार आयोग 1956-57, स्वतंत्र भारताचं पहिलं शिक्षण धोरण कोठारी आयोग 1964-68, संविधान संशोधन करून 86वी घटना दुरुस्ती झाली ते 12 डिसेंबर 2002 आणि RTA ऍक्ट जे आहे 2009 असा आमचा प्रवास सुरू होता. स्वातंत्र्यानंतर शिक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये असे गंभीर काही जे आहेत समस्या निर्माण झाल्या. शिक्षणाची सुरुवातच मुळात तथागत बुद्धानं मगाचं जे वाक्य वापरलं होतं, काय वाक्य वापरलं होतं की जगात दुःख आहे आणि माणूस दुःखी आहे. तर दुःख निवारण्याचं काही काम असेल, काही दुःख निवारण्याचं जे प्रयोजन असेल तर दुःख निर्माणाचं प्रयोजन तृष्णा आणि अविद्या आहे. अविद्या याचाच अर्थ काय तर शिक्षण वंचितता. अविद्या याचा अर्थ काय तर शिक्षणाचा अभाव असा आहे आणि म्हणून शिक्षणाचा अभाव जो आहे त्या अनुषंगानं शिक्षा नीतीकडे पाहिलं जाऊ शकतं आणि त्या अनुषंगानं आपण शिक्षा नीती 2020चा जे काही आहे ते विश्लेषण केलं गेलं पाहिजे. शिक्षणाच्या संदर्भानं ज्यावेळेस शिक्षा नीतीचा विचार करतो त्यावेळेस शिक्षा नीतीमध्ये 2 भाग केले जाऊ शकतात. नवीन शिक्षण धोरण 2020 यामध्ये एक शालेय शिक्षण आणि दुसरं उच्च शिक्षण असे 2 भाग केले जाऊ शकतात. शालेय शिक्षणाच्या भागावर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की शालेय शिक्षण धोरण जे आहे त्या धोरणामध्ये काय काय होऊ घातलेलं आहे तर त्याच्या आम्ही ज्यावेळेस विचार करतो वरील सारे निकष, आमचा प्रवास, शिक्षणाचा प्रवास, या सर्व गोष्टीची ज्यावेळेस आपण मांडणी करतो त्यावेळेस त्या शिक्षा नीतीवर प्रभाव टाकत असताना, त्या शिक्षा नीतीचं विश्लेषण करत असताना वर्तमानामध्ये जी शिक्षा नीती आलेली आहे त्याच्या धोरणावरती, शालेय शिक्षण धोरणावरती पहिलं शालेय शिक्षण आणि नंतर मग उच्च शिक्षण अशा 2 भागामध्ये आपण त्याचं विश्लेषण करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून वर्तमान शिक्षण धोरण सर्वसमावेशक आहे असेलही कदाचित, मात्र ते शिक्षण धोरण समान शिक्षण नाही अशा पद्धतीचं शिक्षण धोरण आहे. शालेय शिक्षणाचा विचार करतो आपण इथे आता फक्त शालेय शिक्षणाच्या संदर्भाने विचार करतो. शालेय शिक्षणाचा विचार करत असताना आपल्या समोर जी गोष्ट आहे तर शालेय शिक्षण ही गोष्ट सर्वसमावेशक असू शकते मात्र ते समान शिक्षण नाही याची पुष्टी करत असताना अंगणवाडीपासून तर 12व्या वर्गापर्यंतचा एक पॅटर्न आहे, दुसरा कॉन्व्हेंट पासून तर 12व्या वर्गापर्यंतचा दुसरा पॅटर्न आहे.
अंगणवाडीपासूनचा निघणारा 12वी पर्यंतचा जो पॅटर्न आहे किंवा एक शालेय शिक्षणाचं धोरण आहे, तर अंगणवाडी याचा यावेळेसचा जो पॅटर्न आलेला आहे तो 3 वर्षापासून अंगणवाडीमध्ये दाखल होणार आहे. आणि म्हणून 3ऱ्या वर्षापासून हे सुरू झालं असल्यामुळे त्या पॅटर्नमध्ये आपण विचार केला तर 3 वर्षापासून मुलगा शाळेत जाणार आहे, 3 वर्षामध्ये मुलगा अंगणवाडीत जाणार आहे आणि अंगणवाडीपासून त्याचं शिक्षण जे आहे ते सुरू होऊन 12व्या वर्गापर्यंतचं शिक्षण जे आहे अशा पद्धतीने चालणार आहे. दुसरा पॅटर्न जो आहे, दुसरा भूमिका आहे ती म्हणजे कॉन्व्हेंट आणि कॉन्व्हेंटपासून तर 12व्या वर्गापर्यंत असा दुसरा पॅटर्न. हे 2 भाग जे आहे, एक अंगणवाडी ते 12वी आणि दुसरा कॉन्व्हेंट ते 12वी. आता इथे आपण 2 भाग पाहत आहोत. अंगणवाडी कुणासाठी, तर जे सरकारी शाळा आहे, सार्वत्रिक शाळा आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न लागू आहे. आणि कॉन्व्हेंटपासून तर 12वी पर्यंतचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न जिथे कॉन्व्हेंटमध्ये मुलं प्रवेश घेऊ शकत असतील, ज्याची कॅपेबिलिटी आहे, ज्यांना कॉस्ट मोजता येतं, त्या मुलं जे आहे ते इंग्लिश मिडियमचं कॉन्व्हेंट जे आहे म्हणजे ज्याला KG1 नर्सरी, KG1, KG2 म्हणतो, तिथून त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. आणि म्हणून ही शिक्षा नीती जी आहे अशा प्रकारची द्विशिक्षा नीती पद्धतीने अवलंब करत असल्यामुळे एक अंगणवाडी, दुसरं कॉन्व्हेंट, KG1 नर्सरी अशा पद्धतीची ती शिक्षण व्यवस्था उभी होत असल्यामुळे ही शिक्षा व्यवस्था सर्वसमावेशक आहे, मात्र ती समांतर नाही. आणि म्हणून आपल्याकडे एक जो मुलगा अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला आणि एका मुलाने नर्सरीमध्ये प्रवेश घेतला, हे दोनही विद्यार्थी ज्यावेळेस 12वीचं शिक्षण पूर्ण करेल तर निश्चितच तुमच्या असं लक्षात येईल की अंगणवाडीमध्ये शिकलेला मुलगा आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला मुलगा या दोन विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अंतर आलेलं असेल. आणि असं अंतर आल्यामुळं या देशामध्ये समतेचं जे तत्व आहे, भारतीय संविधानाने स्वीकारलेलं समतेचं जे तत्व आहे ते समतेचं तत्व नष्ट केलं जात आहे. आणि इथं द्विअंगानं किंवा द्विपद्धतीची शिक्षण व्यवस्था जी आहे ती व्यवस्थापित केली जात आहे. आणि म्हणून ही शिक्षण व्यवस्था सर्वसमावेशक असली तरीही ती समान नाही आणि आम्हाला समान शिक्षण पाहिजे हे अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण त्याच्या पुढे जाऊन थोडासा विचार करूया की एखाद्या अंगणवाडीमध्ये, कितीही चांगली अंगणवाडी असेल, त्या अंगणवाडीमध्ये गेलेला विद्यार्थी आणि एखाद्या निकृष्ट कॉन्व्हेंटमध्ये गेलेला विद्यार्थी या दोघंही जणांचं जर शिक्षण बघितलं तर कोणत्याही कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या मुलाचं शिक्षण हे कोणत्याही उत्कृष्ट अंगणवाडीत घेतलेल्या शिक्षणापेक्षा सरस ठरणार आहे. आणि मग 12व्या वर्गापासून अंगणवाडीत शिकलेला मुलगा प्रवाहाच्या बाहेर फेकला जाणार आहे आणि कॉन्व्हेंटचा मुलगा जो आहे तो उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. अशा पद्धतीची भूमिका या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे आहे ते लो कॉस्ट लो क्लास अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि दुसरी कॉन्व्हेंट हाय क्लास हाय कॉस्ट अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हे जे वर्ग निर्माण होत आहे, एक अभिजात वर्ग आणि एक वंचित वर्ग, या अनुषंगाने शिक्षण व्यवस्था काम करते. आणि म्हणून हे शिक्षण धोरण जे आहे हे मुद्दाम खाजगी शैक्षणिक संस्थांना प्राधान्य देणारं दिसते. सरकारला शिक्षण क्षेत्रातून निवृत्त व्हायचं आहे आणि म्हणून ही व्यवस्था कॉर्पोरेट क्षेत्राकडे सोपवली जात आहे. आणि म्हणून ती व्यवस्था कॉर्पोरेट क्षेत्राकडे सोपवली जात असताना त्याच्याशी सुसंगत अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. आणि म्हणून ही व्यवस्था अशी निर्माण केली जात असल्यामुळे आपल्या सर्वांसाठी ती धोक्याची घंटा आहे. आपल्यासाठी शिक्षण मरण आहे अशी अवस्था आहे. आणि म्हणून आपण सर्व लोकांनी या शिक्षण व्यवस्थेचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरा विषय, या नीतीमध्ये व्होकेशनल कोर्स जे आहे ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. व्होकेशनल कोर्स जी आहे ही संकल्पना 9वी ते 12वी मध्ये वर्गासाठी मांडण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे अशा पद्धतीची ही व्यवस्था आग्रह धरते आहे. हे कोणासाठी, तर ही व्यवस्था फक्त सार्वजनिक शाळा ज्या आहेत, सरकारी शाळा आहेत त्यांच्यासाठी आहे. ही व्यवस्था खाजगी शाळा आहे त्यांच्यासाठी आहे का, तर त्यांच्यासाठी नाही. त्यांच्यासाठी नसल्यामुळे ही शिक्षण व्यवस्था केवळ सरकारी शाळेसाठी असल्यामुळे 9वी ते 12वी पर्यंतच्या मुलांनी एक कोणता तरी व्यावसायिक कोर्स जो आहे तो केला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह जो आहे तो आग्रह धरला जातो. हे व्यावसायिक प्रशिक्षण असा शब्द आल्याबरोबर तुम्हाला महात्मा गांधी यांची बुनियादी शिक्षण प्रणाली माहीत आहे. आणि ही शिक्षण प्रणाली मिस्टर गांधी यांनी काय केलं होतं, तर 100 वर्षापूर्वी ती सांगितली होती. ती शिक्षण प्रणाली त्याच्यामध्ये काय होत होतं, तर त्याच्यामध्ये शिक्षणाचे काय होतं, कारपेंटरकी होती, बांधकाम होतं, सुतारकाम होतं. अशा पद्धतीची ती जी आहे
ती शिक्षण व्यवस्था त्यालाच त्यांनी त्यावेळेला बुनियादी शिक्षण पद्धती असं म्हटलं होतं आणि याला आता 100 वर्ष झालेली आहेत आणि अशी 100 वर्ष झालेली कालबाह्य असलेली शिक्षण व्यवस्था जी आहे, बुनियादी शिक्षण पद्धती जी आहे, प्रणाली जी आहे, त्याचं प्रारूप आपल्याकडे सरकारी शाळांमध्ये लागू केलं जात आहे आणि ते कंपल्सरी लागू केलं जात आहे आणि त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, अल्पसंख्याक यांच्या सर्व मुलांना याच्यामधला एक विषय जो आहे तो कंपल्सरी असणार आहे आणि हे कंपल्सरी कशासाठी तर आमची मुलं जी आहे ते 9वी ते 12वी पर्यंतची व्यावसायिक शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी तिथे कुठेतरी एखादी टपरी टाकावी, चपला जोडाचं दुकान लावावं, त्यांनी एखादी सुतारकाम करण्याचं दुकान टाकावं आणि अशा पद्धतीचे व्यवसाय करण्यासाठी त्यांनी कामं करावेत आणि उच्च शिक्षणाकडे जाऊ नये. तर 50% जी उच्च शिक्षणाकडे जाणारी आमची जी गर्दी आहे ती थोपवण्यासाठी 9व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय हा कंपल्सरी केला गेलेला आहे. अशी या अनुषंगानं या शिक्षण नीतीमध्ये व्होकेशनल कोर्सची संकल्पना आलेली आहे. बरं, ही आमच्यासाठी आहे तर अशी शिक्षण व्यवस्था खाजगींसाठी आहे का तर ही व्यवस्था खाजगीसाठी नाही, खाजगीसाठी कंपल्सरी नाही आणि म्हणून ती खाजगीसाठी कंपल्सरी नसल्यामुळे या शिक्षण व्यवस्थेतून 2 प्रवाह निर्माण होते आणि हे दोनही प्रवाह काय करते तर भारतीय संविधानामध्ये समानतेचं जे तत्व आहे ते नाकारलं जातं, समान संधीचं तत्व नाकारलं जातं, न्यायाचं तत्व नाकारलं जातं आणि म्हणून या शिक्षण नीतीमध्ये हे दुसरी जी गोष्ट आहे ती अतिशय व्होकेशनल कोर्स आल्यामुळं ती अतिशय अडचणीची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, जर कोणाला या अनुषंगाने थोडंसं पुढे जाऊन विचार केला तर आपल्याला असं दिसेल की काही मुलांना जर व्यावसायिक शिक्षण घ्यायचंच असेल तर त्यांना कंपल्सरी न करता 10वी आणि 12वी झाल्याच्या नंतर ज्यांचा इंटरेस्ट व्यावसायिक प्रशिक्षणाकडे आहे त्यांना त्या दिशेनं जाऊ दिलं जावं. त्याला काल सुसंगत व्यवसायानं प्रशिक्षण घेण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये तर त्याच्यासाठी तो ऐच्छिक विषय असावा अशी भूमिका जर घेतली गेली असती तर ती भूमिका अतिशय चांगली भूमिका झाली असती. मात्र असं केलं गेलं नाही आणि 9वी ते 12वी पर्यंतच्या मुलांना एका व्यवसायाचं कंपल्सरी भूमिका घेण्याची गोष्ट या शिक्षण नीतीमध्ये आपल्याला दिसते. तिसरी गोष्ट, आजचं युग जे आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे, यंत्र शिक्षणाचं आहे आणि रोबोटिक संस्कृतीचं आहे. आजचं जे युग आहे ते युग कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे, यंत्र शिक्षणाचं आहे आणि रोबोटिक संस्कृतीचं आहे हे आपण सर्व लोक जाणतो आहे. या युगामध्ये विद्यार्थ्यांना जे पारंपरिक व्यवसाय करण्याची सक्ती केली जात आहे जसं रंगकाम, सुतारकाम, मातीकाम इत्यादी जे शिक्षण जे आहे देणं म्हणजे काय करणं आहे तर ही पिढी वाया घालवणं आहे, पिढीला वाया जाऊ देणं आहे, अशा पद्धतीची ही शिक्षा नीती आहे आणि म्हणून ह्या शिक्षा नीतीकडे आपण डोळसपणे बघितलं पाहिजे असं ते आहे. त्याच्यातली चौथी गोष्ट ऑब्जेक्शन घेण्यासारखी जी आहे, आक्षेप घेण्यासारखी आहे ती म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण, व्यापारीकरण, बाजारीकरण या गोष्टी असल्यामुळं ते जातीयकरणाला प्रोत्साहन देणार आहे, त्याच्या समाजावर आपत्तीजनक परिणाम घडून येणार आहेत आणि म्हणून या शिक्षणाला खाजगीकरणाच्या दिशेनं, व्यापारीकरणाच्या दिशेनं आणि बाजारीकरणाच्या दिशेनं घेऊन जाणारी ही शिक्षा नीती आहे. पाचवी गोष्ट जी आहे ती अशी की शिक्षणाला बाजारपेठेमध्ये रूपांतरित केल्याने देशी विदेशी भांडवलदाराकडून शिक्षणाचं, सामान्य माणसाचं शोषण केलं जाणार आहे आणि शिक्षणाचा व्यापार केला जाणार आहे. शिक्षणाचा व्यापार सुरू झाला आहे, आजही तो दिसत आहे आणि ही एक गंभीर समस्या आहे. याचं उत्तर ही शिक्षा नीती देत नाही आणि त्यामुळं या शिक्षा नीतीमध्ये बाजारपेठेला जसं हवं आहे त्या पद्धतीनं या देशाची शिक्षा नीती निर्माण केली गेलेली आहे आणि म्हणून देशी आणि विदेशी लोक जे आहेत, भांडवलदार जे आहे, व्यापारी जे लोक आहेत ते या शिक्षा नीतीमध्ये अग्रक्रमाने भाग घेऊन सामान्य गरिबाच्या शोषणाचा मार्ग जो आहे तो मोकळा करणार आहेत आणि म्हणून आमचं शिक्षणाच्या अनुषंगानं हे मरण होणार आहे हे आपण इथं अधोरेखित केलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेस विचार करतो ती शाळामध्ये 5, 3 आणि 4 अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली आता शालेय शिक्षणाच्या जुन्या पद्धतीऐवजी लागू केली जाणार आहे आणि ज्यामध्ये वय वर्ष जे आहे ते 3 वर्ष मुलांनी शिकण्याच्या प्रक्रियेचा सुरुवात होणार आहे आणि मुलांनी 3 वर्षापासून शिक्षण घेणं सुरू होत असल्यामुळे आता आपल्याकडे जी शिक्षण व्यवस्था आहे ती कॉन्व्हेंट
नर्सरीची व्यवस्था असली तरी पहिला वर्ग हा 6व्या वर्षी सुरू होतो आणि 6व्या वर्षामध्ये सुरू होत असलेली शिक्षण व्यवस्था आज आताच्या कंडिशनमध्ये व्हेंटिलेटरवर आहे आणि अशी शिक्षण व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना देखील वय वर्ष 3 पासून आता अंगणवाडीमध्ये हे शिक्षण दिलं जाणार असल्याने पहिल्यांदाच व्हेंटिलेटरवर असलेली शिक्षण व्यवस्था आता मात्र शिक्षण व्यवस्था व्हेंटिलेटरवरची कार्यरत असलेली शिक्षण व्यवस्था ही पुढच्या पिढ्या गारद केल्याशिवाय राहणार नाही अशी ती भूमिका आहे आणि म्हणून 3ऱ्या वर्षी शिक्षण सुरू झाल्यामुळं आता वंचिताच्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्या गारद करण्याचं प्रयोजन या शिक्षण नीतीमध्ये आपल्याला दिसतं. त्याचा पुढचा आक्षेपित असलेला मुद्दा जो आहे तो म्हणजे खाजगी शिक्षण संस्था पूर्णपणे स्वयंचलित आणि स्वायत्त असेल त्यामुळे ते मनमानी फी आकारतील आणि जे सर्वसामान्य लोकांना झेपवणार नाही अशी ती भूमिका आहे आणि म्हणून खाजगी शिक्षण संस्था पूर्णपणे स्वयंचलित असल्याने स्वायत्त असल्याने त्या पद्धतीची मनमानी फी आकारल्यामुळे आपल्याला शिक्षणच मिळणार नाही अशी व्यवस्था आता आपल्या समोर दिसत आहे आणि म्हणून आपण या शिक्षण नीतीमध्ये हे देखील अधोरेखित केलं पाहिजे आणि या शिक्षण नीतीचा विरोध केला पाहिजे. त्याचा पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शैक्षणिक बिगर शैक्षणिक क्रियाकलाप विज्ञान आणि कला विद्याशाखा यांच्यात कोणतेही ठोस विभाजन केलं गेलं नसल्यामुळे शिकण्याची आणि शिकवण्याची जी संपूर्ण एक प्रक्रिया असते ज्याला शिक्षण तज्ञ चांगल्या पद्धतीने समजतात, शिक्षक लोक त्यांना चांगल्या पद्धतीने समजू शकतात, ती शिक्षण प्रक्रिया जी आहे ती नष्ट केली जात आहे की काय अशा पद्धतीची भूमिका या इथे उभी झालेली आहे आणि म्हणून या शिक्षण नीतीचा आपण विरोध केला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आपण असं विचार करूया की NEP जी आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती गरीब आणि श्रीमंत या दोघांमध्ये भेदाभेद करते आहे आणि हे भेदाभेद करून श्रीमंतासाठी ऑनलाईन शिक्षणाचे जे आहे डिजिटलायझेशन ज्याला म्हटलं जातं, ऑनलाईन शिक्षण ज्याला म्हटलं जातं त्या संदर्भानं आता मगाशी आपण बजेटमध्ये त्याची चर्चा केली. ती भूमिका जी आहे ती अधोरेखित केली जात असल्यामुळे आपलं शिक्षण वंचितता जी आहे ती वाढवली जात आहे अशा पद्धतीनं आपल्याला या शिक्षणाच्या संबंधानं भूमिका दिसते आहे आणि म्हणून आपण पाहिलं आहे कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा कसा फज्जा उडाला हे आपण सर्व लोक जाणतो आहे आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलं काय शिकलीत हे देखील आपल्याला चांगल्यानं माहिती आहे. तरी देखील या बजेटमध्ये तशा पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे आणि म्हणून या शिक्षा नीतीमध्ये जी द्विपद्धतीची वर्णव्यवस्था, द्विपद्धतीची विषम व्यवस्था, द्विपद्धतीची उच्च नीचता विषम व्यवस्था जी आहे ती अधोरेखित केली गेली आहे आणि म्हणून या शिक्षा नीतीकडे आपण थोडंसं डोळस होऊन पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. शिक्षणामध्ये एक शिक्षण जे आहे ते समवर्ती सूचीमध्ये आलेला मुद्दा आहे. शिक्षण केंद्र देतं, शिक्षण राज्य देतं आणि समवर्ती सूचीमध्ये सुद्धा या शिक्षणाचा उहापोह केलेला आहे आणि म्हणून शिक्षणाचं विकेंद्रीकरण नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट या देशामध्ये प्रस्थापित आहे आणि भारतीय संविधानाने ती अधोरेखित केलेली आहे. असं असताना देखील केंद्र जे आहे ते केंद्र हे राज्याचं अस्तित्व नाकारून या प्रक्रियेला केंद्रीकरणाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि असा खरा संदेश जो आहे या शिक्षा नीतीमधून जात आहे आणि म्हणून या शिक्षा नीतीचा देखील आपण विरोध केला पाहिजे. कारण राज्य हे स्वतंत्र आहे, केंद्र हे देखील स्वतंत्र आहे. शिक्षण हा मुद्दा केंद्र आणि राज्य या दोघांनी मिळून दिलेला गेला पाहिजे अशी ती भूमिका असल्यामुळे केंद्र मात्र हे राज्याच्या अधिकारावर अधिकार हनन करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेली असल्यामुळे राज्यांनी देखील या भूमिकेचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून आम्ही या शिक्षा नीतीच्या संदर्भानं आक्षेप घेत आहोत. त्याचा पुढचा मुद्दा जो आहे तो प्राचीन भारताचा जो आहे तो अवास्तव असा विचार केला गेलेला आहे. प्राचीन भारत जे आहे ते 2 प्राचीन भारत आपल्याला दिसतात. एक बौद्ध संस्कृतीचा प्राचीन भारत आणि दुसरा जो आहे तो वैदिक संस्कृतीचा भारत. मात्र इथे जे विषय आलेले आहे ते विषय म्हणजे या शिक्षा नीतीमध्ये प्रत्येक पानावर म्हणण्यासारखं जे आलेलं आहे ते प्राचीन भारताचा अवास्तव कॉल आला होता. प्राचीन भारताचा अवास्तव जो आहे अनाकलनीय जो गौरव आहे संस्कृत भाषेचा, संस्कृत साहित्याचा अभ्यासक्रमामध्ये जो प्रवेश झालेला आहे त्याच्या शिफारशी करून शिक्षणाचं भव्यीकरण करण्याच्या दिशेने शिक्षण व्यवस्थेला नेलं जात आहे असा आमचा आरोप आहे. आणि या अनुषंगानं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसेल की या देशामध्ये प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना एक बौद्ध भारत आहे जो समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर उभा होता. एक वैदिक भारत आहे ज्याच्यामध्ये समता नव्हती, ज्याच्यामध्ये न्याय नव्हता, वर्णव्यवस्थेनं विषम व्यवस्था निर्माण झालेली होती आणि अशा व्यवस्थेमध्ये त्यांनी
प्राचीन भारताचा केवळ एकांगी पद्धतीचा म्हणजे वैदिक धर्माचा, वैदिक परंपरेचा, वैदिक शिक्षण व्यवस्थेचा जो आहे तो अंतर्भाव या शिक्षण व्यवस्थेमध्ये केला आणि त्यामुळं ही शिक्षण व्यवस्था जी आहे ती धार्मिकीकरणाकडे प्रचंड झुकलेली आहे आणि त्यामधून या देशाच्या शिक्षणाचं भगवीकरण करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो तसा प्रयत्न देखील केलेला आहे। या शिक्षण नीतीमध्ये प्राचीन भारतामध्ये जो गौरव करण्यात आला आहे तो द्रोणाचार्यासारखा गुरु जो आहे त्याचा, गुरु शिक्षक नाही, गुरु जो आहे त्याचा प्रचंड आदर केला गेलेला आहे। आदर करावा याच्यात काही शंका नाही आहे, त्याचा आदर असावा, पण तो ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी करावा, कारण तो वर्णव्यवस्थेचा समर्थक होता, कारण तो जो आहे तो वर्णव्यवस्थेचा समर्थक होता, तो जातीयतेचा समर्थक होता, तो या देशामध्ये विषमतेचा समर्थक होता आणि म्हणून द्रोणाचार्याचा जो आहे त्यांनी गौरव करावा याच्यात आम्हाला काही वाद नाही। मात्र त्या द्रोणाचार्याचा आम्ही गौरव करावा कोणी तर ज्यांना शिक्षणच दिलं गेलं नाही, ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं, ज्या स्त्रियांना सर्वच प्रकारच्या सर्वच वर्णातील स्त्रियांना शिक्षणच दिलं गेलं नाही, त्या स्त्रियांनी द्रोणाचार्याचा गौरव का करावा असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे। आणि म्हणून या देशामध्ये वंचित समाज घटकातील जे घटक आहे, शोषित पीडित जे घटक आहे त्यांनी द्रोणाचार्यासारख्या गुरुचा आदर का करावा आणि तो आदर करण्यासारखं त्यांनी आमच्यासाठी काय केलं ही महत्त्वाची भूमिका असल्यामुळे या शिक्षा नीतीमध्ये या भारताचा, प्राचीन भारताचा अवास्तव असा अनाकलनीय असा गौरव आणि संस्कृतचा असा अनाठायी गौरव केला गेल्यामुळे या शिक्षा नीतीचा आम्ही विरोध करतो आहे। अशा पद्धतीचा या शिक्षा नीतीमध्ये वास्तव पद्धतीनं प्राचीन भारत जो आहे तो आलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर वंचित समाजातील जे शिक्षक आहे त्या शिक्षकांची जे अर्थ आहे त्यांच्यासारखीच आहे, तरी देखील त्या शिक्षकाची शैक्षणिक पात्रता तेवढीच असताना देखील वंचित घटकातील शिक्षकांचा आदर न करताना त्यांना सब स्टँडर्ड ठरवण्याचा आटापिटा या शिक्षा नीतीमध्ये केला गेलेला आहे आणि त्यामुळे या शिक्षा नीतीमध्ये असे शिक्षकांना डबल स्टँडर्ड, एक उच्च प्रतीचा आणि एक निकृष्ट प्रतीचा असं शिक्षकांच्या संदर्भानं केल्या गेलेली ही नीती आहे आणि त्यामुळं हा प्रयासच मुळात निंदनीय प्रकार आहे, प्रयास आहे असं आम्हाला वाटते। अशा पद्धतीनं शिक्षण जे आहे शालेय शिक्षणाच्या संदर्भानं आमचे आक्षेप आहे। आता त्याच्यातला दुसरा भाग आहे, या शिक्षा नीतीमध्ये जो दुसरा भाग आहे तो भाग म्हणजे उच्च शिक्षण धोरणाबाबतचा आहे। उच्च शिक्षणाच्या धोरणाबाबत जो आपण विचार करतो आहे तो विचार असा आहे की उच्च शिक्षण जे आहे ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तसंही शिक्षणाचं आम्ही महत्त्वाचं का म्हणतो, कारण शिक्षण हे मानवमुक्तीचं साधन आहे। शिक्षण जे आहे ते माणसाला समज देते। शिक्षण काय करते तर शिक्षण जे आहे ते आम्हाला विवेक दृष्टी देते आणि उच्च शिक्षण जे आहे ती विवेक दृष्टी देत असल्यामुळे, शिक्षण जे आहे ते निरीक्षण क्षमता देत असल्यामुळे आम्ही शिक्षणाकडे मोठ्या वेगळ्या पद्धतीने पाहतो आहे। आम्ही शिक्षणाकडे मानवाच्या मुक्तीचा विषय म्हणून पाहतो आहे, आम्ही शिक्षणाकडे परिवर्तनाचं साधन म्हणून पाहतो आहे आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवर आपण उच्च शिक्षणाच्या धोरणाचा देखील संक्षेपाने जे आहे ते विश्लेषण केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आपण या संदर्भानं उच्च शिक्षणाचा जो भाग 2 आहे त्याकडे जाऊया। उच्च शिक्षण नीती जी आहे ते व्यवसाय शिक्षणाप्रती आग्रही आणि खाजगी शिक्षण संस्थात अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसींना, वंचितांना, शेतकऱ्यांना आणि अशा तमाम मागास वर्गांना फ्रीशिप अँड स्कॉलरशिप जी आहे ती नाकारणारी नीती आहे। उच्च शिक्षणामध्ये व्यवसाय शिक्षणाप्रती आग्रही असणारी आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, ओबीसी, अल्पसंख्याक, शेतमजूर, गरीब आणि शेतकरी या सर्वांसाठी फ्रीशिप आणि स्कॉलरशिप जी आहे ती नाकारणारी असल्यामुळे या वर्गाची, सामान्य जनाची अकॅडमिक आणि प्रोफेशनल, दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे, अकॅडमिक आणि प्रोफेशनल जे आहे एज्युकेशन या क्षेत्रातली वंचितता वाढवणारी आहे आणि म्हणून या वर्गांना शिकूच नाही, या वर्गाने शिकूच नाही। फ्रीशिप आणि स्कॉलरशिप जे आहे हे दोनही कुठेही या अशा पद्धतीनं दिलेच जाणार नाही याची व्यवस्था उच्च शिक्षणामध्ये ही शिक्षा नीती करते आणि म्हणून आम्ही या शिक्षा नीतीचा विरोध करतोय। त्याचा पुढचा दुसरा मुद्दा आहे उच्च आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात ही नीती 2 समांतर प्रवाहावर काम करते। शालेय शिक्षणामध्ये देखील समांतर प्रवाहावर काम करते, तशीच उच्च शिक्षणामध्ये देखील ही समांतर प्रवाहावर 2 समांतर प्रवाहावर काम करते। एक प्रवाह जो आहे तो सार्वजनिक शिक्षण संस्थाचा आहे, ज्याला आपण पब्लिक फंडेड
शिक्षण संस्था असं म्हणतो. आणि दुसरा जो आहे तो स्वायत्त आहे, स्वयंशासित आहे, स्वयं अर्थप्रबंधित आहे, खाजगी शिक्षण संस्था आहे. असा दोन प्रवाह उच्च शिक्षणामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यातही खाजगी शिक्षण संस्थांना प्राधान्य देण्यामध्ये ही शिक्षा नीती 2 पावलं पुढे गेलेली आहे. आणि म्हणून ही शिक्षा नीती कदाचित इन्क्लुसिव्ह असेल, ही शिक्षा नीती इन्क्लुसिव्ह असेलही पण ती इक्वल नाही असं आमचं ठाम मत झालेलं आहे. आणि आम्हाला इक्वल शिक्षा नीती पाहिजे, आम्हाला समान शिक्षा नीती पाहिजे. आणि म्हणून आम्ही या शिक्षा नीतीला नाकारतो आहे. तिसरी गोष्ट, खाजगी शिक्षण संस्था शिक्षण विकणार आहे आणि विकत घेण्याची क्षमता असणारे ते शिक्षण विकत घेणार आहेत. त्यामुळे व्यवस्थेवर ज्यांनी शिक्षण विकत घेतलं त्या शिक्षण विकत घेणाऱ्या लोकांचं वर्चस्व हे निर्विवादपणे प्रस्थापित होणार आहे. आणि म्हणून एक समाज जो आहे तो शिक्षणापासून वंचित राहील. ज्यांनी शिक्षण विकत घेतलं ते उच्चभ्रू वर्ग या वंचित असलेल्या वर्गावरती नेहमीच प्रेशर ग्रुप, पॉवर ग्रुप पॉवर क्रिएट करेल. आणि अशा पद्धतीनं यामध्ये ते व्यवस्थेवर जे आहे त्यांचं वर्चस्व जे आहे ते कायम ठेवण्यासाठी काम करेल. प्राचीन काळामध्ये देखील शिक्षण जो विषय होता तो केवळ एका व्यक्तीच्या हितासाठी नव्हता, तर तो समूहाच्या हिताचा विषय होता. आणि म्हणून तीच शिक्षण व्यवस्था समूहाच्या हितासाठी म्हणून, केवळ एका समूहाच्या हितासाठी म्हणून जे आहे आजही त्याचं प्रयोजन जे आहे ते केलं जात असल्यामुळे शिक्षण विकत घेऊ शकणारे, शिक्षण विकत घेणारे जे आहेत ते या पद्धतीनं इतर समूहावरती वर्चस्व गाजवताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून आम्ही ही शिक्षण व्यवस्था नाकारतो आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे तो म्हणजे स्वयंशासित, स्वायत्त आणि स्वयं अर्थप्रबंधित खाजगी शिक्षण संस्थांवर शासनाचे नियमन आणि नियंत्रण जे आहे ते असून नसल्यासारखे असणार आहे. आता आपल्याकडे जर पाहिलं तर ड्रीम विद्यापीठं दिसतात, काही ठिकाणी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठं दिसतात, स्वयंशासित विद्यापीठं दिसतात. आणि त्यावर कुठलंही नियमन आणि प्रतिबंधन आपल्याला दिसत नाही, नियंत्रण दिसत नाही. आणि म्हणून ते मनमानी फी वसूल करतात. याचा परिणाम जो आहे तो काय होणार आहे तर यामध्ये शासनाचं नियमन नसल्यामुळं, नियंत्रण नसल्यामुळं आणि प्रशासन नसल्यामुळं याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावावर शिक्षणाचे अधिकाधिक बाजारीकरण होणार आहे. आणि हे बाजारीकरण जर झालं तर या देशामध्ये जो वंचित आहे, अनुसूचित जाती जमाती, मायनॉरिटी आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, गरीब आहे, वंचित असलेला आहे, मागास असलेला जो आहे तो शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकला जाईल. आणि तो जर अशा पद्धतीने बाहेर फेकला गेला तर या देशामध्ये 2 मुख्य प्रवाह निर्माण होतील, एक वंचितांचा आणि एक प्रभावशाली लोकांचा. एक ज्यांना शिक्षणाचे हक्क नाकारले गेलेला आणि एकाला शिक्षणाचे हक्क प्रदान केलेला, असे 2 समांतर प्रवाह जे आहे आपल्याला दिसेल. आणि मग एक वर्ग दुसऱ्या वर्गाची गुलामी करेल, एक वर्ग दुसऱ्या लोकांना गुलाम बनवेल, अशी व्यवस्था निर्माण होणार आहे. आणि म्हणून आम्ही या शिक्षण व्यवस्थेला नाकारतो आहे. खाजगी शिक्षण संस्थांना हेतुपूर्वक प्राधान्य देण्यात आले असून हेतू स्पष्ट आहे की शासन उच्च आणि व्यावसायिक शिक्षणातून मुक्त होऊ इच्छिते. आणि म्हणून त्याला फ्री मार्केट इकॉनॉमीच्या स्वाधीन केलं गेलेलं आहे. आणि ही फ्री मार्केट इकॉनॉमी जी आहे ती काय करत आहे तर मार्केटला जे शिक्षण पाहिजे आहे तसं शिक्षण देऊ इच्छिते. मानवाच्या पूर्ण सुसंस्कृतपणाला विकसित करणारं शिक्षण जे आहे ते देऊ इच्छित नाही. मार्केटला जे अपेक्षित आहे तसंच शिक्षण देऊ इच्छिते. आणि म्हणून त्याच्यासाठी या शिक्षण नीतीमध्ये फ्री मार्केट इकॉनॉमीचा आणि या शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षणाचा आणि त्या संदर्भाने उच्च शिक्षणाचा हेतू ज्यांनी स्पष्ट केलेला आहे अशाच दिशेनं हे जे आहे शिक्षण नीती चाललेली आहे. आणि म्हणून आम्ही जे शिक्षण माणसाला माणूस समजत नाही, जे शिक्षण माणसाला ह्युमन बिंग समजत नाही, जे शिक्षण माणसाला वस्तू समजते असं शिक्षण आम्हाला नको आहे. कारण माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण असते, माणसाच्या मानसिक विकासासाठी, माणसाच्या मनाचा सुसंस्कृतपणा निर्माण व्हावा यासाठी शिक्षण असते. तसं शिक्षण जे आहे ते दिलं जात नाही, तर मार्केटला जे पाहिजे तसं शिक्षण दिलं जात आहे. आणि म्हणून आम्ही या शिक्षण व्यवस्थेचा, या शिक्षण नीतीचा विरोध करतो. त्याचा पुढचा मुद्दा जो आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या खाजगीकरणाने या क्षेत्रात वंचिताची शैक्षणिक वंचितता अधिक वाढणार आहे. त्याचा परिणाम आर्थिक क्षेत्रामध्ये वंचितांचा सहभाग अर्धशिक्षित, अर्धकुशल आणि अर्धकुशल श्रमिक म्हणून सामील होणार आहे, सीमित होणार आहे. आणि शासन प्रशासनाच्या त्याचे जे अस्तित्व आहे त्यामध्ये देखील ते नगण्य होणार आहे. अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था आम्ही अर्धकुशल व्हावं, आम्ही अर्धशिक्षित व्हावं
अर्धकुशल श्रमिक व्हावं अशा पद्धतीने ही शिक्षण व्यवस्था आमच्यासाठी व्यवस्था म्हणून काम करते आहे आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेला आम्ही नकार दिला पाहिजे असं मला वाटतं. ही शिक्षण नीती जी आहे ते कॉर्पोरेट सेक्टरला अनुकूल आहे. राजकारणावर या वर्गाचा प्रभाव अधिक वाढणार आहे. दुसरीकडे सामान्य जनासाठी सार्वजनिक क्षेत्रातील स्वायत्तता महाविद्यालय जे आहे टाईप 3 प्रकारची विद्यापीठं त्यांनी निर्माण करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामधलं एक टाईप 3, टाईप 2 मध्यम वर्गासाठी सर्वांसाठी स्वायत्त टाईप 3, मध्यम वर्गासाठी टाईप 2 आणि ॲरिस्टोक्रॅट जे आहेत त्या वर्गासाठी टाईप 1 पद्धतीचं विद्यापीठ जे आहे ते निर्माण करण्याच्या भूमिका शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसते. अशा 3 प्रकारचे जर विद्यापीठं निर्माण होत असतील तर टाईप 3 मध्ये सर्व मुलं शिकतील, जे वंचिताची आहे, गरिबांची आहे, शेतकऱ्यांची आहे, मजुरांची आहे असे मुलं टाईप 3 मध्ये शिकतील. मध्यम वर्गासाठी जे कॅपेबल आहे, पैसे भरू शकतील, शिक्षण विकत घेऊ शकत असेल अशा लोकांचा भरणा टाईप 2 पर्यंत पोहोचेल. आणि ज्यांना उच्च प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे अशा पद्धतीचे विद्यार्थी जे आहे ज्याला ॲरिस्टोक्रॅट वर्गासाठी म्हटलं जातं त्या ॲरिस्टोक्रॅट वर्गासाठी टाईप 1 प्रकारचं विद्यापीठ जे आहे अशी विभागणी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं शिक्षणामध्ये समान पातळीवर शिक्षण दिलं जात नाही. याच्या पूर्वीला देखील असं शिक्षण होतं. कोणतं शिक्षण होतं तर स्टेट बोर्डाचं शिक्षण होतं. त्याच्यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी असं होतं. त्याच्यानंतर CBSE पॅटर्न आलं. CBSE पॅटर्नच्या नंतर सैनिकी स्कूल आल्यात. त्याच्यानंतर विशेष प्रकारचं इंटरनॅशनल स्कूल आलेत. त्याच्यानंतर अशाच धोरणातून CBSE आणि त्याच्या पुढे ICCS अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्था निर्माण झाली. आणि मग या शिक्षण व्यवस्थेमधनं काय झालं तर वर्ग निर्माण करण्यात आले आणि एक वर्ग दुसऱ्या वर्गाच्या संदर्भानं समांतर उभे होत नाही तर एक वर्ग खाली, एक वर्ग वरतं आणि एक त्याच्या वरती अशा पद्धतीनं वर्णव्यवस्थेची व्यवस्था जी आहे ती पुन्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते आहे. आणि तशी शिक्षण व्यवस्था निर्माण होत असल्यामुळे आम्ही या शिक्षण व्यवस्थेचा विरोध करतो आहे. त्याच्या पुढचा मुद्दा जो आहे आक्षेपात येण्यासारखा तो म्हणजे अंगणवाडीपासून लागलेली चाळणी स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून सामान्यांना कधीही टाईप 2 आणि टाईप 3 पर्यंत, टाईप 1 पर्यंत विद्यापीठापर्यंत पोहोचू देणार नाही हे निश्चित झालेलं आहे. आणि म्हणून सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये जिथे टाईप 3 आहे, टाईप 2 आहे आणि टाईप 1 आहे स्तरापर्यंत लिबरल आणि व्होकेशनल शिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु ही अनिवार्यता खाजगी शिक्षण संस्थांना लागू नाही. त्याच्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने शिकतील आणि ही पद्धती फक्त सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये लागू असल्यामुळे यामधून 50% विद्यार्थ्यांना व्होकेशनल जे स्ट्रीम आहे याकडे वळवलं जाणार आहे 9वी ते 12वी मध्ये. आणि त्याच्यामुळे 50% जे आहे पहिल्यांदाच गाळले जातील. जे 50% विद्यार्थी वाचले असतील तर ते टाईप 3 मध्ये टाकले जातील. त्याच्यातून 1-2 वाचले तर ते टाईप 2 मध्ये चालले जातील. अशा पद्धतीनं या टाईप 3 आणि टाईप 2 मध्ये आपली व्यवस्था केली जाणार आहे. आणि अशी व्यवस्था जर केली गेली तर निश्चितच आपल्याला उच्च शिक्षणाचे मार्ग बंद झालेले असेल. अशा पद्धतीनं आपल्याकडे शिक्षणाची व्यवस्था असेल. एक सर्वे आला होता शिक्षणाच्या संदर्भानं. तो सर्वे जर आपण विचारात घेतला नॅशनल शिक्षण नीतीच्या संदर्भानं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस जनगणना 2011च्या आधारावर तर साक्षरतेचं जे प्रमाण होतं ते 66.1%, राष्ट्रीय प्रतिशत 72.99 असं होतं. साक्षरतेच्या प्रमाणामध्ये आपल्या संदर्भाने ज्यावेळेस विचार केला गेला त्यावेळेस स्कूल शिक्षणामध्ये म्हणजे शाळेच्या शिक्षणामध्ये 20.57% आपण होतो. शाळा सोडल्याचा प्रतिशत जो होता 50.1% होता. आणि कॉलेजमध्ये जे शिकणारे विद्यार्थी होते त्याचं 9.4 होतं. आणि ग्रॅज्युएटमध्ये म्हणजे 11वी-12वी मध्ये 9.4% आणि ग्रॅज्युएटच्या पुढं म्हणजे ग्रॅज्युएटमध्ये 4% मुलं जी आहे ते मुलं आपल्या अनुसूचित जाती जमातीचे मुलं जे आहे फक्त 4% पोहोचत होते. आतापर्यंत जी शिक्षण व्यवस्था होती त्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेला 4% मुलं फक्त उच्च शिक्षणामध्ये आपले जात होते. आता या शिक्षणामुळे निश्चितच 4% देखील मुलं जाणार नाही अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून या शिक्षण व्यवस्थेचा आपण विरोध केला पाहिजे. त्याच्या पुढे आपण जाऊन विचार केला तर या संदर्भानं ही शिक्षण नीती काय करते यामधून 50% जे विद्यार्थी आहे ते व्होकेशनल स्ट्रीमकडे वळवले जाणार आहे. लिबरल आणि व्होकेशनल शिक्षणाचा सर्व स्तरावर समावेश जे आहे ते करून हायली स्पेशलाइज ज्याला म्हटलं जातं प्रोफेशनल एज्युकेशन त्या हायली स्पेशलाइज प्रोफेशनल एज्युकेशन ज्याला म्हटलं जातं ते केवळ आणि केवळ 3% लोकांसाठी या शिक्षणाच्या
3% लोकांसाठी हे शिक्षण जे आहे सुरक्षित करण्याचं हे षडयंत्र आहे असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून ही शिक्षा नीती जी आहे कॉर्पोरेटसाठी, ही शिक्षा नीती खाजगीकरणासाठी, ही शिक्षा नीती प्राचीन इतिहासाचा, प्राचीन शिक्षण नीतीचा गौरव करणारी असल्यामुळे ती धार्मिकीकरण आणि व्यापारीकरणाची नीती आहे असंच या शिक्षण नीतीच्या संदर्भानं आपली भूमिका आहे. वेळ संपत येत असल्यामुळे परिणामतः आपण सामान्य जण शिकलोही समजा, व्यावसायिक कौशल्यही आपण अवगत केली असेल तरीही कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक संस्कृती आणि मशीन लर्निंगच्या युगामध्ये त्यांच्या या शिक्षणाचा काहीही उपयोग होणार नाही, कोणताही उपयोग होणार नाही. आणि त्यामुळे आपण अर्धशिक्षित, अर्धकुशल आणि वंचित राहणार आहोत. त्यामुळे आपल्याला शिक्षण वंचिततेतून पुन्हा गुलामी लादण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आपल्याला दिसेल. आता या अनुषंगानं या शिक्षणाच्या संबंधाने आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेला खाजगी शिक्षण संस्थांमध्ये लिबरल आणि व्होकेशनल शिक्षणाचे बंधन असणार नाही. खाजगीमध्ये ते बंधन नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी ते बंधन असल्यामुळे आपण सर्व गुणवत्तेच्या व्यावसायिक शिक्षणावर केंद्रित करणारा आणि विकत घेऊ शकणारा असा हा शिक्षणाचा विषय आहे. आणि तो खाजगीकरणाच्या अनुषंगानं खूप पुढे गेलेला आहे, व्यापारीकरणाच्या दिशेनं पुढे गेलेला आहे, धार्मिकीकरणाच्या दिशेनं पुढे गेलेला आहे. अशा पद्धतीची शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संदर्भानं ही भूमिका या शिक्षण नीतीमध्ये आलेली आहे. त्याच्या पुढचा एक मुद्दा आणखी आहे, विविध ज्ञानशाखा ज्या आहे असलेल्या उच्च शिक्षण संस्था ज्या आहेत त्यामध्ये 5,000 विद्यार्थ्यापासून 25,000 विद्यार्थी जे आहे, म्हणजे 2,50,000 विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही कल्पना करा. इथं 100 विद्यार्थी असेल तर त्याला पुरेसं काहीच नाही मिळत. अशा व्यवस्थेमध्ये 5,000 विद्यार्थ्यापासून 2,50,000 विद्यार्थी इतकी संख्या जी आहे ते एकाच ज्या आहे विद्यापीठामध्ये विद्यार्थी असतील असं त्यांचं म्हणणं आहे. ही भूमिका 2,500 वर्षापूर्वी नालंदा विद्यापीठामध्ये होती. अशी व्यवस्था जी आहे ते करू इच्छितात. याला आजच्या युगामध्ये जे हे युग जे आहे ते मायन्यूट स्पेशलायझेशनचं युग आहे. या युगामध्ये ती कालबाह्य ठरलेली असल्यावर देखील, त्याला ताज्य मानलं असलं देखील तरीही ही शिक्षा नीती अशा पद्धतीच्या शिक्षण संस्थेचा पुरस्कार करते. कसा पुरस्कार करते तर 5,000 विद्यार्थ्यापासून 2,50,000 विद्यार्थी एकाच विद्यापीठामध्ये, एकाच ठिकाणी, एकाच संस्थेमध्ये शिकतील अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते करू इच्छितात. आणि म्हणून ही शिक्षा नीती कालबाह्य ठरलेली शिक्षा नीती, प्राचीन इतिहासाचा स्तंभ माजवणारी शिक्षण नीती, व्यापारीकरणासाठी आलेली शिक्षा नीती, व्यापारी धोरणातून आलेली शिक्षा नीती, मार्केटला जे पाहिजे तेच देणारी शिक्षा नीती, वंचितांना वंचित ठेवणारी शिक्षा नीती, अनुसूचित जाती जमाती, गरीब, वंचित, शेतकरी, शेतमजूर यांना शिक्षणापासून दूर लोटणारी ही शिक्षा नीती जी आहे ती शिक्षा नीती आपण सर्वार्थानं नाकारली पाहिजे. अशा पद्धतीनं शालेय शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, उच्च शिक्षण जे आहे याच्यावरती आमचे असे आक्षेप आहे. आता हे आक्षेप झाले हे खरं आहे. मग नेमकं जर आपण हे सांगू शकलो नाही की आम्हाला मग कशी शिक्षा नीती पाहिजे तर मला असं वाटतं की हा विषय पूर्ण होणार नाही. आणि म्हणून आम्हाला कशी शिक्षा नीती पाहिजे याचा मागोवा याच्या पूर्वीला देखील आपण घेतला होता, आता देखील तो एकदा मागोवा घेतला पाहिजे. आणि म्हणून अशी शिक्षा नीती, ती शिक्षा नीती कशी असेल तर त्या अनुषंगानं आपण भाष्य केलं पाहिजे. तर आम्हाला अशी शिक्षा नीती हवी आहे. कशी शिक्षा नीती हवी आहे तर नंबर 1, आम्हाला अशी शिक्षा नीती हवी आहे की शिक्षण, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासहित सर्व स्तरावरील शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क असून ते देणे हे स्टेटचं दायित्व आहे हे मान्य करणारी शिक्षा नीती हवी. काय तर शिक्षण, उच्च आणि व्यावसायिक शिक्षण या सर्व स्तरावरील शिक्षण, ह्या शिक्षण जे आहे हे शिक्षण जे आहे ते प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक बालकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते देण्याची जबाबदारी हे स्टेटची आहे. आणि म्हणून त्या स्टेटनं ती जबाबदारी मान्य करावी आणि अशी शिक्षण आम्हाला द्यावं अशी आमची भूमिका आहे. नंबर 2, आम्हाला इन्क्लुसिव्ह आणि इक्वल शिक्षणाची हमी देणारी शिक्षण नीती पाहिजे. आम्हाला कशी शिक्षा नीती पाहिजे तर आम्हाला इन्क्लुसिव्ह आणि इक्वल शिक्षणाची हमी देणारी शिक्षा नीती पाहिजे. तिसरी गोष्ट, आम्हाला कशी शिक्षा नीती पाहिजे तर सर्वांना समान गुणवत्तेच्या शिक्षणाची हमी देणारी, जे डिझर्विंग आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत हव्या त्या उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची हमी देणारी शिक्षण नीती पाहिजे. आणि जे डिझर्विंग आहेत त्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारी शिक्षण नीती आम्हाला पाहिजे. समान गुणवत्तेची, समान शिक्षण देणारी आणि दर्जेदार शिक्षण देणारी शिक्षा नीती आम्हाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चौथी गोष्ट, पब्लिक गुड, इन्क्लुसिव्ह प्रायव्हेट गुड असं आमचं म्हणणं आहे. हा सिद्धांत आहे
की पब्लिक गुड इन्क्लुसिव्ह प्रायव्हेट गुड या सिद्धांतावर आधारित पब्लिक गुडला प्राधान्य देणारी जी शिक्षा नीती आहे ती शिक्षा नीती पाहिजे. आम्ही असं मान्य करतो की लोकहितामध्येच व्यक्तीचं हित निहित असते, लोकहितामध्ये व्यक्तीचं हित निहित असते. आणि म्हणून शिक्षणाचा जो उद्दिष्ट आहे, शिक्षणाचा जे उद्देश आहे ते केवळ व्यक्तिगत नाही, व्यक्तिगत हित नाही, तर ते सामाजिक हित आहे, ते सामूहिक हित आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ही जी शिक्षा नीती आहे ती पब्लिक गुड इन्क्लुसिव्ह प्रायव्हेट गुड असलं पाहिजे, या सिद्धांतावर ती शिक्षा नीती असली पाहिजे. आम्हाला अशी पब्लिक गुड असलेली, त्याला प्राधान्य देणारी शिक्षा नीती पाहिजे. आम्ही हे मान्य करतो की लोकहितामधून व्यक्तिहित साधणारी शिक्षा नीती आम्हाला हवी आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा, आम्हाला कशी शिक्षा नीती हवी आहे, तर आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी शिक्षा नीती हवी आहे. कशी शिक्षा नीती हवी आहे, तर आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी शिक्षा नीती आहे, ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवेकशील पिढी निर्माण होईल, मानव जे आहे मानवमुक्त म्हणजे दुःखमुक्त पिढी निर्माण होईल. पिढी कशी निर्माण होईल, तर ती पिढी सर्वांग सुंदर पिढी निर्माण होईल, ज्या पिढीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय असेल अशी पिढी, असं सर्वसमावेशक पिढी निर्माण होईल, अशी शिक्षण नीती आम्हाला हवी आहे. त्याच्यानंतर जो पाचवा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो असा की धर्मनिरपेक्षतेसहित संवैधानिक मूल्यावर आधारित समाजाची पुनर्रचना करणारी प्रक्रिया गतिशील करणारी अशी शिक्षा नीती हवी आहे. आम्हाला या देशानं धर्माचं स्वातंत्र्य अनुच्छेद 25 नुसार दिलेलं आहे, मात्र या स्टेटचा, या देशाच्या संविधानाचा, या देशाचा, या राष्ट्राचा कोणताही धर्म नाही. आणि म्हणून असं धर्मनिरपेक्ष शिक्षण देणारी शिक्षा नीती आम्हाला हवी आहे. ही शिक्षा नीती कोणत्याही धर्माचा उदो करणारी नसावी. ही शिक्षा नीती धर्मनिरपेक्ष तत्वावर दिली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि म्हणून शिक्षण जे आहे ते धर्मनिरपेक्ष पद्धतीनं दिलं जावं असं आम्हाला वाटतं. त्याच्यानंतरचा सहावा मुद्दा आहे संवैधानिक मूल्यावर आधारित. संवैधानिक मूल्य याचा अर्थ स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व आणि न्याय जे आहे हे मूल्य अधोरेखित करणारी, या मूल्यावर समाजाची पुनर्रचना करणारी अशी प्रक्रिया गतिशील करणारी जी आहे ते शिक्षण नीती असावी असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची शिक्षण नीतीची कल्पना आम्ही करतो आहे. अशा शिक्षण नीती जी आहे ती अस्तित्वात होती, तशी शिक्षण नीती अस्तित्वात यावी अशी आमची भावना आहे. आणि म्हणून अशी शिक्षण नीती केवळ राज्यच कार्यान्वित करू शकते असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं अशी शिक्षण नीती प्रायव्हेट संस्था, स्वयंअर्थसहाय्यित संस्था हे कधीही करू शकत नाही. आणि म्हणून ही शिक्षण जे आहे, हे शिक्षण धोरण जे आहे ते राज्याची प्रायोरिटी असावी, स्टेटची प्रायोरिटी असावी, ती राष्ट्राची प्रायोरिटी असावी. आणि म्हणून या शिक्षण नीतीत शिक्षणाच्या खाजगीकरणाला, व्यापारीकरणाला आणि बाजारीकरणाला कोणतंही स्थान असणार नाही अशी शिक्षण नीती आम्हाला हवी आहे. अशी शिक्षण नीती आम्ही इच्छितो. आम्हाला अशी शिक्षण नीती हवी आहे अशी आमची भावना आहे. नवीन शिक्षण नीती शिक्षणाचे धार्मिकीकरण आणि बाजारीकरणाची ती नीती आहे. ती शिक्षणाचे मूलभूत तत्व नष्ट करणारी शिक्षण नीती आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ही देशासाठी एक आपत्ती आहे. आणि ही आपत्ती असल्यामुळं या आपत्तीला आपण सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. प्रस्तुत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याला आम्ही तीव्र शब्दामध्ये विरोध करतो. आम्ही सर्वच जण हे मान्य करतो की ही शिक्षण नीती जी आहे ती मानव विकासासाठी पुरेशी नाही. आणि म्हणून आम्ही सर्व भारतीय म्हणून या शिक्षण नीतीचा विरोध करतो आहे आणि हे शिक्षण धोरण जे आहे ते नाकारतो. शेवटी असं नमूद करतो की शिक्षण ही समस्या केवळ कोणत्याही जातीची समस्या नाही, शिक्षण ही समस्या कोणत्याही धर्माची समस्या नाही. शिक्षण ही समस्या जी आहे ती जात, धर्म, पंथ याच्या पलीकडची समस्या आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाने ज्याला कुणाला प्रतिष्ठेनं जीवन जगायचं असेल, ज्याला कुणाला माणूस म्हणून जीवन जगायचं असेल, ज्याला कुणाला सन्मानानं जीवन जगायचं असेल, त्या प्रत्येक माणसानं या शिक्षण नीतीचा विरोध केला पाहिजे. आणि या अनुषंगानं या शिक्षण नीतीचा अशा पद्धतीनं विचार करून, विश्लेषण करून, त्याचा विरोध करून जे आहे शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नावर सहचिंतन करून जे आहे शिक्षण मूलभूत हक्कासाठी सामूहिक संघर्ष केला पाहिजे असं या अनुषंगानं वाटतं. शेवटी जाता जाता मी असं म्हणेल की शिक्षण आम्हाला कसं पाहिजे, तर या संदर्भाने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो. काही वर्षापूर्वी एक नोबेल प्राइज विनर, भौतिकशास्त्रामध्ये नोबेल मिळालेले इसिडॉर रॉबी जे आहे, इसिडॉर रॉबी जे आहेत ते भौतिकशास्त्रामध्ये नोबेल प्राइज विनर आहेत.
तर इसिडोर रॉबी जे आहेत त्यांना नोबेल मिळालं, भौतिकशास्त्रामध्ये नोबेल मिळालं. आणि नोबेल मिळाल्यानंतर त्याच्या मित्रानं त्याला एक प्रश्न केला की तू शास्त्रज्ञ कसा झाला. तर शास्त्रज्ञ कसा झाला असा प्रश्न केल्यानंतर इसिडोर रॉबी जे आहे ते सांगायला लागले की मी ज्यावेळेस शाळेत जात होतो, शाळेतून परत येत होतो, परत आल्याच्या नंतर माझी जी आई आहे ती माझी आई जी आहे शिक्षणाच्या संदर्भानं मला विचारपूस करायची. आणि ते विचारपूस करत असताना ती शाळेच्या संदर्भातलं सारं विचारत होती. आणि विचारल्यानंतर शाळेमध्ये काय झालं, कसं झालं, काय शिकवलं याच्यात तिला फारसा रस नव्हता. तर तिला रस कशात होता, तर ते असं म्हणतात की ती मला नेहमी असं विचारायची की आज शिक्षणामध्ये, आज शाळेमध्ये शिकवत असताना तू सरांना कोणता चांगला प्रश्न विचारला, तू सरांपुढे कोणता चांगला प्रश्न उपस्थित केला, हे जे आहे ती रोज विचारायची. आणि ज्या दिवशी मी चांगला प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस मला ती शाबाशी द्यायची. आणि या प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेतून निरीक्षण क्षमता वाढली. या प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेतून मी चौकस बुद्धीनं पर्यावरणाकडे, सृष्टीकडे, निसर्गाकडे पाहायला शिकलो. आणि त्याच्यामुळं मी जे आहे त्या प्रश्न विचारण्याच्या प्रक्रियेतून शास्त्रज्ञ झालो. आज वर्तमानामध्ये जे शिक्षण नीती आहे, आज वर्तमानाचं जे शिक्षण आहे ते मुलांना प्रश्न विचारण्यापासून बाधित करते आहे. आजचं जे शिक्षण धोरण आहे ते मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहितच करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं शिक्षण जे आहे ते आपण नाकारलं पाहिजे. आणि इसिडोर रॉबी म्हणतात ते प्रश्न विचारणारं शिक्षण, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारं शिक्षण, विद्यार्थ्यांना चिकित्सक बनवणारं शिक्षण, विद्यार्थ्याला निरीक्षण क्षमता निर्माण करणारं शिक्षण जे आहे त्या शिक्षणाचा आपण आग्रह धरला पाहिजे. आणि सामूहिक पद्धतीने शिक्षणाच्या संदर्भानं सहचिंतन करून येऊ घातलेला जे अरिष्ट आहे, ही जी राष्ट्रीय आपत्ती आहे त्या राष्ट्रीय आपत्तीचा आपण सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. आणि तो विरोध करून आपण या देशामध्ये एक मानवाच्या हिताचं, मानवाचं नंदनवन होईल असं सर्वसमावेशक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर, या मानवी मूल्यावर, चिरंतन मूल्यावर एक निश्चित अशी, सर्वसमावेशक अशी, धर्मनिरपेक्ष अशी, लोकशाही मूल्याची शिक्षण नीती जी आहे ती आली पाहिजे. ते आपलं धोरण झालं पाहिजे अशी आपण सर्वांनी भूमिका घेऊया. आणि या भूमिकेसाठी आपण सातत्यानं जनजागरण करूया, संघर्ष करूया. या शब्दातच मी आपलं विषय समाप्त करतो. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ही धार्मिकीकरणाची, खाजगीकरणाची, व्यापारीकरणाची नीती आहे. आपण तिचा सर्वांनी मिळून विरोध करूया. धन्यवाद.